रेकॉर्डिंगच्या इथे मला दिसत आहे, पण तुमच्यासमोर काही दिसत नाही आहे. एनिवे ठीक आहे. बघूया. तर आपला हां रेकॉर्डिंग लावलं ना? हो लावला. आपला विषय चालला आहे 6व्या अध्यायाचा आणि फार महत्त्वाचं आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे की अर्जुनाने शंका व्यक्त केली की या चंचल मनाला कसं काय आवरावं. खरं अर्जुनासारख्याला हा प्रश्न पडल्यामुळे आपल्याला थोडं हायसं वाटलं की फक्त आपल्यालाच आपला चंचल मनाचा त्रास होतो असं नाही, तर आपल्या वतीनं जणू की अर्जुनाने हा प्रश्न विचारला आहे. त्याला भगवंतानी आज उत्तर दिलं आहे. ते उत्तर काय दिलं आहे ते आपण आज 2 श्लोकातून पाहणार आहोत. 35व्या श्लोकात भगवंत सांगतोय की असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कोणतंही वैराग्येण च गृह्यते. अभ्यासेन आणि वैराग्येण, अभ्यास केल्याने आणि वैराग्य प्राप्त केल्याने हे जे मनाचं चंचलत्व आहे ते दूर होईल, असा सरळ सरळ त्याचा अर्थ. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग दिला आहे की एवढा महत्त्वाचा प्रश्न विचारल्यावर भगवंताने की नाही नाही असं काही नाही, चंचल मनाला प्रस्थिर करता येतं असं अर्जुनाला धुडकावून लावलं नाही आहे. तर उलट अर्जुनाला भगवंत म्हणतायत अगदी महाबाहो असंशयम मनहा चलम. मनहा चलम असंशयम, मन चंचल आहे ह्याच्याबद्दल संशयच नाही. म्हणजे ही एक माणसं जवळ करण्याची एक फार मोठी युक्ती आपल्याला भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितली आहे की समोरचा माणूस जेव्हा आपल्या विरुद्ध काहीतरी, आपल्या मताच्या विरुद्ध काहीतरी मत मांडतो आहे तर त्याला एकदम आपलं मत न सांगता येस यू आर राईट असं भगवंतानी म्हटलं. खरं तर भगवंत आता 2 श्लोकामध्ये सांगणार आहे की चंचल मनाला अभ्यासानं आणि वैराग्यानं स्थिर करता येतं. या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीत सांगितलंच आहे, पण पहिल्या ओळीत सहज म्हटलं की असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. खरोखरच अवघड आहे चंचल मनाला स्थिर करणं. हे महाबाहो, हे अर्जुना, खरोखरच कठीण आहे असं भगवंतानी पहिल्या ओळीत सांगून टाकलं. ती गोष्ट आपल्याला नेहमीसाठी उपयोगाला येणारी आहे. खरोखरच एखादी गोष्ट आपल्याला मान्य नाही आहे, पण ती मान्य नाही आहे ती असं एकदम नाही म्हणायचं. हां तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण असं असं आहे असं नंतर सांगितलं तर तो समोरचा माणूस ऐकून घ्यायला तयार होतो. आपण पुढे काय सांगतो आहे तो समजून घेतो. म्हणून ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट भगवंताने आपल्यासाठी सांगितली असं होईल. मी एक गमतीदार नुकताच घडलेला प्रसंग सांगते. आत्ता राम मंदिराच्या वेळेला तरुण सगळे स्वयंसेवक घरोघरी अक्षदा देत होते आणि आमंत्रण देत होते की अयोध्येचं राम मंदिर बघायला या. तर एका स्वयंसेवकाने मला सांगितलेला अनुभव तो म्हणाला IIT-मधला विद्यार्थी होता, हुशार होता, त्यामुळे त्यांनी तो अक्षरा द्यायला बेल वाजवली दरवाजाची. एका माणसाने दार उघडलं आणि यांनी सांगितलं जसं ठरवलं होतं सांगायचं काय ते सगळं त्याप्रमाणे सांगितलं की असं असं 22 तारखेला कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाची अक्षर द्यायला आम्ही आलो आहे. आणि त्या माणसाने दारही उघडलं नाही आणि सेफ्टी डोअरमधूनच सांगून टाकलं की मला काही हे मंजूर नाही आहे, काही मंदिराबिंदिराची काही आवश्यकता नाही आहे, आपला देश अत्यंत गरीब आहे, देशामध्ये इतकी गरिबी आहे, लोकांना खायला अन्न नाही, लोक आजारी पडले तर त्यांचे उपचार पद्धती आपल्याकडे पुरेशी नाही, त्या एवढ्या मोठ्या जागेमध्ये एवढे कोटी कोटी रुपये खर्च करण्याची काही गरज नव्हती, छानपैकी हॉस्पिटल बांधायचं. त्यावरती हा मुलगा इतकं छान म्हणाला काका तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, माझं पण असंच मत आहे. आता खरं तर अक्षत द्यायला गेलेलं आहे, मंदिराचं महत्त्व सांगायला गेलेलं आहे, पण समोरचा माणूस जेव्हा असं काही सांगतो आहे तेव्हा लगेच इमिजिएट रिॲक्शन काय तर येस यू आर राईट. आणि मग पुढे तो म्हणाला की काका तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मला पण असंच वाटतं की आपला देश गरीब आहे आणि या गरीब लोकांच्या उपचारासाठी खूप मोठ्या मोफत हॉस्पिटलची आपल्या देशाला गरज आहे, तर या जागेमध्ये असे कोटी रुपये खर्च करून मंदिर बांधण्याचे हॉस्पिटल बांधायला हवं होतं. पण आता काय झालं माहिती आहे का, मंदिर बांधून झालं, तर आता आपण असं करूया का तिथेच जवळ 70-80 किलोमीटरवरती मशीद बांधायला जागा दिलेली आहे, तिथे अजून मशीद बांधकामाची सुरुवात पण झालेली नाही आहे, आपण ती थांबवूया आणि त्या जागी हॉस्पिटल काढूया, मी पण मदतीला येतो तुमच्या. असं म्हटल्याबरोबर त्याने दरवाजा लावून घेतला. त्याला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं, पण सांगण्याची पद्धत काय तर यू आर राईट. अगदी भगवंताने अर्जुनाला आणि त्या निमित्तानं तुम्हा आम्हाला समोरच्या माणसाशी कसं वागावं
याचा एक छान मोठा धडा आपल्याला दिलेला आहे असं लक्षात येईल की आपण तुमचं बरोबर आहे असं म्हटलं की स्वाभाविकच आपण काय सांगतो आहे ते माणूस ऐकायला तयार असतो. अर्जुनानं मनाचे दोष सांगितले की मन चंचल आहे आणि नुसतं नाही तर प्रमाथी आहे, बलवदृढम आहे, हट्टी आहे, असं सगळं आधीचे जे 2 श्लोक अर्जुनला वाचे होते त्यामध्ये त्यांनी सांगून टाकलं होतं. आणि असं ते जे मन आहे ते इंद्रियांना कठीण जातं आवरायला. इंद्रिय आवरणं त्या मनाला सुद्धा होत नाही. आणि आता मात्र भगवंत अर्जुनाला सांगणार आहे की हे जरी कठीण असलं तरी दुसऱ्या ओळीमध्ये भगवंत सांगतात की अरे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते, की अरे काळजी करू नकोस, अभ्यास केल्याने म्हणजे सराव केल्याने सातत्याने त्याच्या मागे लागल्याने तेच मन वैराग्याने आणि अभ्यासानं गृह्यते म्हणजे आपल्याला वश करून घेता येतं, त्याचं चंचलत्व जातं आणि ते स्थिर होतं. अशा प्रकारची खात्री या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला दिली आहे. खरंच असं अभ्यासाने आणि वैराग्याने मन स्थिर होतं का, त्याचं आपण काही उदाहरणं किंवा आपल्याला ते मन स्थिर करायचं आहे यासाठी आपण कसे प्रयत्न करायचे याचा विचार आपल्याला करायला हवा. खरं आहे की मनाला आवरणं कठीण आहे असं म्हटलं असलं तरी अशक्य आहे असं म्हणायचं काही कारण नाही. थोडं युक्तीनं, थोडं प्रयत्नानं, थोडं अभ्यासानं, बुद्धीनं, विवेकानं आपण त्या मनाला आवर घालू शकलो पाहिजे. आमच्या एक परिचयाचा मुलगा आहे, क्रिकेट आवडणारा विषय आहे, मॅच चालू आहे आणि परीक्षा पण चालू आहे, पण त्यांनी ठरवलं होतं की फक्त अर्धा तास दूरदर्शनवरची मॅच बघायची आणि अर्धा तास संपताच गजर लावलेला होता. अर्धा तास संपताना गजर झाल्याबरोबर तो उठून अभ्यासाला निघून गेला. खरं तर ती जी वेळ होती ना ती इतकी महत्त्वाची होती की 2 बॉल 8 रन, आणखीन एक 2-3 मिनटामध्ये 1 बॉल 4 रन, मग शेवटचा 4 आणि मग जिंकणं, असं सगळं खरं म्हणजे ते घडणार होतं किंवा घडायला हवं होतं. आणि इतका आवडता विषय असूनसुद्धा ठरवलं होतं ना की नाही मी फक्त अर्धा तास टी व्ही बघणार आहे आणि अर्ध्या तासाने मी ताबडतोब निघून जाणार आहे. आणि ते ठरवल्याचा तो अर्धा तास ज्या क्षणाला झाला त्या क्षणी तो उठला आणि निघून गेला. हे जे आहे ना हे मनाचा निग्रह करणं, कितीही आवडू दे, कितीही आवश्यक वाटू दे, ते मन कदाचित हे करायला तयार नसेल. ती इंद्रियसुद्धा असं वाटत असेल की अरे हा आता अगदी अटीतटीचा सामन्यातला अखेरचा भाग आहे, तो मला बघायलाच पाहिजे, मी नंतर 10 मिनटं अधिक अभ्यास करेन, अशा कुठल्याही प्रकारच्या युक्त्या न काढता मनाचा निग्रह असेल तर तो सगळ्यावरती मात करून जातो. असं या मुलाचं कौतुक त्याचे आईवडील जेव्हा करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की किती जरी मन हट्टी असलं, किती जरी मन अशा बाबतीमध्ये बलवान असलं, इंद्रियांवरती त्याचा सगळा वर्चस्व असलं तरीसुद्धा हे सगळे गुण हे जर ठरवलं तर ते आपल्या मदतीला येतात. म्हणून मग त्याला गुणच म्हणायला पाहिजे. जरी हट्टीपणा किंवा जरी प्रमाथीवल दृढ चंचलत्व असं असलं तरी ते चंचलत्व आपल्याला गुण म्हणून उपयोगाला येऊ शकतं, असा विचार आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. स्त्रियांच्या बाबतीत तर सांगायला खरं म्हणजे नकोच. आपलं मन चंचल आहे म्हणजे सतत सगळीकडे लक्ष असतं. याचं एक मोठी खूण आहे की आपल्या गॅसच्या 4 शेगड्यांवरती 4 पदार्थ आपण एकाच वेळी करत असतो, एकीकडे फोनवर बोलत पण असतो. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या अगदी बिनचूक आपल्याला करता येतात. हे कशाच्या आधारावर आहे? आपलं मन असं चपळ आहे, चंचल आहे, म्हणूनच ते जसं एका जागी ढप्प बसलं असतं तर अशा एका वेळेला सगळ्या गोष्टी करता आल्या नसत्या. त्यामुळे चंचलत्व हा गुण म्हणून कसं आपल्याला घेता येईल याचा विचार आपल्याला करता येईल. दुसरं, मनाची ताकद अफाट आहे म्हणजे बलवान आहे असं अर्जुनाने म्हटलं की मन बलवान आहे. तर चांगलं आहे ना की मनाची जर ताकद चांगली आहे, मन जर बलवान आहे तर ते असं अफाट ताकदीचं काम म्हणजे त्या मनाने ठरवलं की भल्या कुणाचं काही चालत नाही असं जे आपण म्हणतो, अशी अफाट ताकद त्याच्याजवळ आहे. चांगल्या कामासाठी जेव्हा हे मन आपण वापरू तेव्हा स्वाभाविकच आपल्या लक्षात येईल की त्याची ताकद अफाट आहे. त्या मनाने एकदा ठरवलं की माणूस काय वाटेल तेवढं ते काम करायला तयार होतं असं आपल्या लक्षात येतं. तिसरा अर्जुनाने शब्द वापरला मन हट्टी आहे. तर हे पुन्हा लक्षात घ्यायचं की ह्याचं हा हट्टीपणा हा गुण जर कधी होईल तर एखादं उच्च ध्येय असेल, चांगल्या कामासाठी आपण जर काही करतो, आपण त्याला म्हणतो पण की ते वेडं व्हायला लागतं. वेड लागल्याशिवाय आपल्याला हे करता येत नाही.
तर अशा हा मनाचा गुण पण आहे, ते हट्टी आहे, मन वेडं होतं. ते जर चांगल्या कामासाठी, उदात्त ध्येयासाठी जेव्हा ते मन वेडं होईल तर ते हवंच आहे आपल्याला. आपलं कितीतरी उदाहरणं आपण पाहतो की क्रांतिकारक आहेत, देशभक्त आहेत आणि किंवा प्रचारक आहेत, ह्यांची जी काही चरित्र आपण पाहतो त्या चरित्रावरून आपल्याला लागतं किती जरी त्यांना त्रास सहन करायला लागला तरी त्यांनी ठरवलं आहे ना, त्यांनी ठरवलं असल्यामुळे त्यांना त्या कामाचं वेड जणू काही लागलेलं असतं आणि त्यामुळे ते करतात. म्हणजे करतातच. कितीही जरी अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर ते मात करतात असं आपल्याला दिसेल. खरोखर घरादारावर पाणी सोडणारे, कुटुंबाचा विचार न करता कारागृहामध्ये अनेक वर्ष हालापेष्टा सहन करणारे, अशा कितीतरी म्हणजे आपल्या निश्चयापासून जराही ते ढळले नाहीत. ही जी ताकद आहे ही मनाची ताकद आहे, हा मनाचा निग्रह आहे, हा मनाचा हट्टीपणा आहे, तो आपल्याला सांगताय. आणि भगवंत म्हणतो की हे जमेल. म्हणजे मनाचे हे आधीच्या अर्जुनाच्या सांगण्यामध्ये दोष वाटणाऱ्या गोष्टी भगवंत म्हणतो हे सगळे गुण आहेत. की असं बलवान मन आहे, असं चंचल मन आहे, असं हट्टी मन आहे, हे सगळं जर चांगल्या कामाला लावलं तर त्याचे हे सगळे जे की दोष वाटणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळे गुण होतात. आता त्याला फक्त थोडीशी साथ कसली द्यायची, तर उच्च ध्येय त्याच्याचं असलं पाहिजे, उदात्त ध्येय त्याच्याचं असलं पाहिजे, चांगल्या कामासाठी शक्ती लावली पाहिजे. म्हणून त्यांनी जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी त्याच्याजवळ हव्यात. वैराग्याची जी शक्ती आहे किंवा अभ्यासाची जी वाट आहे त्या दोन गोष्टी त्याला जर मिळाल्या तर नक्कीच मन निग्रह करेल, स्थिर राहील आणि आपल्याला जे नेमकं गाठायचं आहे ते गाठायला त्याची मदत होईल. आता दुसरं मनाचं आणखीन एक आहे, आपल्यालाही अनुभव असतो की मनाला एकदा चटक लागली ना की स्वाभाविकच त्या मनाला, आता चांगली चटकाचा अर्थ आपण आत्ता आत्मसंयम योगाचा अभ्यास करतो आहे, ध्यानाचा अध्याय चाललेला आहे. त्यामुळे आत्मसंयमाची जर चटक लागली आपल्याला, ते नेमकं योगातल्या त्या आत्मसंयमाची आत्मानुभूती आली, ते नेमकं आपल्याला गवसलं तर ते मन आपलं चिकटलंच. म्हणजे मग तो जो काही ध्यानाचा विषय आहे किंवा ती जी ध्यानाची वेळ आहे त्या वेळेपासून मन चुकारपणा करून बाजूला नाही होणार, त्याची त्याला गोडी लागेल, ते करावंसं त्याला वाटेल, त्या ध्यानाशी त्या आत्मसंयमाच्या ह्याच्याशी ते चिकटूनच राहील असं आपल्याला दिसेल. अर्थात त्याच्यासाठी तळमळ पाहिजे, धीर पाहिजे, आपल्याला नित्याने ही गोष्ट करायची आहे, याच्यासाठी लागणारी जी तळमळ आहे त्याची फार आवश्यकता आहे. दुसरं असं की ह्याला ना असं आनंद काळची प्रतीक्षा लागते. असं नाही की आज ठरवलं आणि मग 5-10 दिवस 15 दिवस झालं म्हणजे आपल्याला आलं, असं नाही. तर यासाठी खूप मोठी प्रतीक्षा असायला लागते. तेव्हा मग तो जो ध्येय गाठल्याचा, आनंदाचा, समाधानाचा, सुखाचा अनुभव मिळतो. हे सगळं करताना कुठेही आपल्याला निराशा येऊन चालत नाही. मला कसं जमेल, हे काही आमच्यातलं जमण्याची गोष्ट नाही असं म्हणण्यासारखंच नाही आहे. तर मला खात्रीनं जमेल असा विचार करून एकदा मनाला बजावलं ना की मन ते कार्यरत राहतं. असं सगळं या श्लोकामध्ये, या 2 ओळीमध्ये खरं म्हणजे भगवंताला सांगायचं आहे की जरी चंचल मन असलं तरी अभ्यासानं, वैराग्यानं ह्या सगळ्या अवगुण वाटणाऱ्या गोष्टी मदतीला येऊ शकतात. हा जो आत्मसंयमाचा, आत्मानुभूतीचा मार्ग आपण पाहतोय, श्रेष्ठ मार्ग आहे. सगळ्यामध्ये म्हटलं तर अत्यंत आनंदाचा, सुखाचा मार्ग आहे. त्याच्यासाठी सत्संगती पाहिजे, संतांची संगत पाहिजे आणि मनाला ते सारखं दाखवत राहिलं पाहिजे. लगेच काही, ते मी आत्ता म्हटलं ती प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे लगेच काही होईल अशातला भाग नाही. परंतु ते सातत्याने त्या आत्मसंयमातला, त्या आत्मानुभूतीचा आनंद काय आहे तो मनाला दिसला पाहिजे. मग तो मनाला पाहिला की मग हळूहळू मनाला समत्व प्राप्त होईल. नुसतं वैराग्य पण पुरत नाही, नुसता शास्त्रांचा अभ्यास पण पुरत नाही, दोनही गोष्टी लागतात. इकडे शास्त्रांचा अभ्यास पण लागतो आणि इकडे वैराग्य पण लागतं. आपल्याकडे एक उदाहरण आहे. हिप्पी लोकांचा विचार केला तर त्यांना ना पैशाचा आणि प्रतिष्ठेचा अगदी उभं आला होता आणि म्हणून त्या सगळ्याचा त्याग करून त्याच्यातून त्यांचं मन उडालं आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं. म्हणजे आता पैसा नको किंवा प्रतिष्ठा नको असं झालं. परंतु तेव्हाची ती जी मनाची शक्ती आहे ती नेमकी लावायची कुठे हे पण लक्षात आलं पाहिजे ना. नुसता उभं आला म्हणून त्या वैराग्य झालं पण अभ्यास नाही, विवेक नाही, मग काय होणार त्याचं.
त्यामुळे त्या मनाला कुठे लावावं, त्या मनाला दुसरा काय नेमका उद्योग द्यावा हे पण समजलं पाहिजे. त्याच्यातून काय झालं, हे असे फाटके तुटके कपडे घालायचे, जगभर फिरायचं आणि त्या काय भांग गांजा वगैरे व्यसनाधीन व्हायचं, अशामध्ये त्यांचं झालं. कारण नुसतं वैराग्य उपयोगायचं नाही, त्याच्यातून त्या मनाला चांगल्या विचारांचा अभ्यास करण्याची पण, म्हणून दोन्ही पाहिजे, वैराग्य पण पाहिजे आणि अभ्यास पण पाहिजे. बरं, नुसते शब्दशास्त्र ग्रंथ वाचले, अगदी ढिगाणी ग्रंथ वाचले, पण त्याला वैराग्याची जोड नसेल, म्हणजे प्रवचनं खूप छान करतात, कीर्तनं खूप छान करतात, पण मोठेपणा हवा, प्रसिद्धी हवी, पैसा हवा, अशा याच्यामध्ये जर माणूस अडकला तर मग तिथे आपल्याला लक्षात येईल की शास्त्रग्रंथ वाचले पण वैराग्य नाही आहे, हव्यास आहे, हवा आहे असं होत आहे. म्हणून दोन्ही गोष्टी जर असतील तरच ते मन स्थिर होईल, असं भगवंताला या श्लोकामध्ये सांगायचं आहे. आणखीन एक बारीकशी गोष्ट या श्लोकामध्ये लक्षात घ्यायचं की आपलं मन विक्षेपित नेमकं कुठल्या कारणाने होतं. चांगलं छान चाललेलं आहे तर मनामध्ये असे गैरविचार, वाईट विचार केव्हा येतात त्याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. आत्ता जसं अर्जुन म्हणाला की मन चंचल आहे, ते की तू म्हणतोस तसं त्या समत्वाच्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. कळतो मुद्दा, तू सांगतोस ते पटतं, परंतु ते कायमस्वरूपी तिथे स्थिर राहत नाही, अशी जी तक्रार आहे. त्याच्यासाठी आपण एक लक्षात घ्यायचं की त्या मनाकडे आपण त्याचं निरीक्षण करायचं की केव्हा कोणत्या कारणामुळे ते विक्षेपित होतं, विचार करायचा. आणि काय काय करावं लागेल, म्हणजे एक उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल. वरदानंद भारतींनी या श्लोकाचं निरूपण करताना एक त्यांच्या प्रत्यक्ष घडलेला प्रसंग सांगितला. काय होतं की नियमितपणा ज्याला म्हणतो, आता इथे जो आपल्याला अभ्यास आणि वैराग्य म्हटलं आहे ना, ते असं की चटकन येणार नाही आहे. त्याला खूप खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे, खूप खूप दिवस अभ्यास करावा लागणार आहे, नेटाने करावा लागणार आहे. त्यामुळे ते आपल्याला सांगणार आहेत की ह्याच्यासाठी लागणारा जो कालावधी आहे त्या कालावधीचा आपल्याला जो विचार असं सांगता नाही येणार की इतक्या काळामध्ये हे होईल, तर ते आपण प्रतीक्षा करत राहणं, सातत्याने करत राहणं एवढंच आपल्या हातात राहील. तर वरदानंद भारती एक उदाहरण देतात की एक सेवानिवृत्त झालेले गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की आता नोकरी नाही, नोकरी संपली आहे, तर आता मी काय करावं असं तुम्हाला वाटतं, निवृत्त झालेलो आहे तर मी काय करू. तर त्यावर वरदानंद भारतीने साधारणपणानं आपण निवृत्त माणूस आपल्याला भेटला तर काय उत्तर देणार, तसं त्यांनी पण म्हटलं की अहो छान दासबोध ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ आहेत आपल्याकडे, तर ते तुम्ही वाचा. तेव्हा ते बरं म्हणाले आणि वर्षभराने परत त्यांची भेट झाली. तेव्हा दादानी विचारलं त्यांना, काय ज्ञानेश्वरी चालू आहे ना, वाचन चालू आहे ना. तेव्हा ते म्हणाले नाही, झाली वाचून, वर्षभरामध्ये ज्ञानेश्वरी माझी वाचून झाली. तेव्हा म्हणाले नाही, पण नित्य वाचनात आहे ना, हा ग्रंथ असा आहे ना की जो आपला एकदा वाचून, ती काही कादंबरी नाही की एकदा वाचली संपली, त्यामुळे नित्य वाचनात आहे ना. तेव्हा ते म्हणाले नाही, मी एकदा वाचली, आता कधीमध्ये मी मनाचे श्लोक म्हणतो, कधीमध्ये मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, कधीतरी एखादी माळ करतो, कधीतरी घरामध्ये जर गरज असेल तर घरातल्या देवांची पूजा करतो, असं नित्यनियमाने मी काही करत नाही. तेव्हा या श्लोकाच्या निमित्तानं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की ही काही साधना नाही होत, काहीतरी थोडंसं 5-7 मिनटं मी करतो, ह्याला काही नियम म्हणता येत नाही. जमेल तेव्हा करणं हा काही नियम होत नाही, हा काही अभ्यास होत नाही. इथे जो आपल्याला अभ्यास म्हटला आहे ना, तो अभ्यास करायचा म्हणजे नित्य नियमाने, नेमाने रोज हे करायचं. बरं, व्यवहारात आपण कितीतरी गोष्टी नियमाने करतो. रोजच्या व्यवहारामध्ये असं काही आपण म्हणत नाही आज केलं आणि मग काही दिवस केलंच नाही. साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी, घरातली कामं आपण रोजच्या रोज करतो. ती आपल्याला काय, अहो साधं रस्त्यावरती दुकान थाटणारा माणूस असतो, तो सुद्धा रोज बिचारा सकाळी दुकान थाटतो, संध्याकाळी ती सगळं सामान त्याचं आवरून देतो. ह्या गोष्टी रोजच कराव्या लागतात. त्यामुळे रोज जर व्यवहारातल्या अनेक गोष्टी आपण करतो, एखाद्या कारखान्यामध्ये 8-8 तास नोकरी करणारी माणसं त्या यंत्रासमोर उभी राहून 8 तास रोज तेच काम करत असतात की. मग जर व्यवहारात आपण एकच काम रोज करतो तर मग आपण इथे का नाही नियम पाळत, इथे का नाही रोज करत, इथे का नाही आपण असं ठरवत परमार्थात की अरे आपल्याला रोज केलं पाहिजे, नित्य नेम असला पाहिजे, नित्य नियमाने असला पाहिजे, तर तो अभ्यास आहे. मनाला आपल्याला जर स्थिर करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला रोज नित्य नियमानं या गोष्टी केल्या पाहिजेत.
जसं आहे ना की एखाद्याला गाण्याची आवड असते, मग तो ना दुसरं काही काम करत असला तरी सारखं यूट्यूबवर वेगवेगळ्या लोकांची गाणी ऐकत असतो, कारण ती त्याची आवड असते. तशी ना आपल्याला याची आवड लागली पाहिजे, म्हणजे मग आपण हे झालं की हे जायचंच आहे असं आपण करू शकू. सगळे जे काही कलाकार असतात किंवा एखादा छंद असतो, क्रिकेट खेळणारा असेल तर तो अगदी झालेली मॅच असेल पण ती सुद्धा मोठ्या प्रेमानं परत परत बघतो, कारण ती त्याची आवड आहे. अशी आवड लागली पाहिजे परमार्थाची. आपण विषय आत्मसंयमाचा आहे, ध्यानाचा अध्याय आपण अभ्यासतो आहे, त्यामुळे व्यवहारातली उदाहरणं म्हणून फक्त आपल्याला घ्यायची आहेत. पण हा जसा छंद असणारा माणूस त्याला काही कंटाळा येत नाही. गाण्याचा कंटाळा गाणाऱ्या माणसाला येत नाही, त्याला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. अगदी 30 गाणी असली तरी तो ऐकतो. जे नवीन ऐकायला मिळेल ते जुनं असलं तरी तो त्याच्यात त्याला आनंद असतो. कुठला जो छंद असेल त्या छंदातली 30 गोष्ट करण्यामध्ये त्याला आनंद असतो. मग म्हणजे अगदी शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पत्ते खेळणारे लोक असतात की त्याचा त्यांना कंटाळा येत नाही. अहो 3 तास सिनेमा बघायचा, 3 तास नाटक बघायचं, त्याच्यातला वेळ 3 तास कुठेच जातो. म्हणून 3 तास जर आपण ध्यानाला बसायचं किंवा 3 तास जपाला बसायचं, किंवा गीता 2 तास लागतात म्हणायला, 2 तास असा प्रश्न विचारला की आपल्याला आश्चर्य वाटतं की इकडे आपल्याला व्यवहारातल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 3 तासाचं काहीच वाटत नाही. एखादी सिरियल बघताना दुसरं काही असलं तर नको एवढं सगळं बघून झाल्यावर जाऊया असं म्हणतो. त्यामुळे तिथल्या वेळाचा विचार आपण जसा करत नाही, कारण ते मनाला आवडतं, ते मनाला हवं असतं आणि त्यामुळे तिथे आपण रमतो. मग आता इथेच आपण म्हटलं आणि इथे मात्र कसं एक अध्याय, एक ओवी किंवा दासबोधाचे 5 श्लोक, एखादं पान, इतपतच. रोज आम्ही काय काय करतो तर एवढंच करतो. आता असं कसं चालेल? आणि हे जे करतो ना ते आमच्या दृष्टीनं मी खूप काहीतरी करतो. ज्ञानेश्वरीचं एक पान कधी कधी असं हिशोबाने वाटतं की 60व्या वर्षी ज्ञानेश्वरी हातात घेतली आणि रोज समजा काय एखाद दुसरी 9000 ओव्या केव्हा होणार वाचून? याचा अर्थ एक तर आपल्याला लहान वयामध्ये ती सुरुवात करायला हवी, किंवा आता आपल्याला त्याची गती वाढवायला हवी. रोज आपल्याला अधिक काळ त्याला द्यायला हवा. असं काहीतरी केलं तरच ज्ञानेश्वरी वाचून होईल, नाही तर कशी काय वाचून होणार? असं स्वाभाविकच होणार. तर काय करायला हवं, किती करायला हवं, कशासाठी करायला हवं, हे जर एकदा मनाने पक्कं घेतलं तर आपल्याला त्याचा काहीच थोडासा आरंभी कदाचित त्रास वाटेल, परंतु प्रयत्न केला तर आपल्याला हे सातत्य जमेल. त्याचा अधिक काळ आपण ते काम करू शकू. म्हणजे अभ्यासही हवा, वैराग्य हवं, आत्मसंयम योग आहे, ध्यान जमायला हवं आहे, योग साधना जमायला हवी आहे, समत्व कळायला हवं आहे. त्यासाठी या अभ्यासाची आणि वैराग्याची गरज आहे. मनाला ना नेहमी जातिवंत घोडा असतो ना त्याचं उदाहरण देतात. तो जातिवंत जो घोडा असतो ना तो कसा असतो? ताकदवान असतो आणि सुरुवातीला तो जरा नाठाळपणा करतो, आणि जर का त्याच्यावरती स्वार होणारा त्यांनी अगदी बरोबर मांड बसवली, चांगली मांड बळकट ठेवली, तर मात्र तो अगदी सुतासारखा सरळ होतो आणि मग आपल्यावरती स्वार झालेला जो आहे त्याच्या यशामध्ये तोचा खूप मोठा वाटेकरी असतो. पण सुरुवातीला तो अशी काही नाठाळगिरी करतो तेव्हा जर ती मांड पक्की बसली नाही तो फेकून जर देईल वरती स्वार होणाऱ्याला. असा तो नाठाळपणा सुरुवातीला या तसं ह्या मनाचं आहे. मन सुरुवातीला नाठाळ असतं, पण त्याचा नाठाळपणाला आपण पुरून उरलो तर मग ते सुतासारखं सरळ येतं आणि मग नेमकं जे करायला हवं आहे, मनाने जे करायला हवं आहे तेच बरोबर ते करतं. म्हणून घोड्याची उपमा अगदी नाठाळ मनाला बरोबर दिलेत. आपण जे महाराणा प्रतापसिंग किंवा शिवाजी महाराज, थोरले बाजीराव यांचे हे सगळे कुशल अश्वारोही होते, घोडेस्वार होते. तर यांच्या बाबतीत विचार केला तर की त्यांच्या विजयामध्ये स्वाभाविकच त्यांचा जो पराक्रम दिसतो त्याच्यामध्ये घोड्यांचा महत्त्वाचा वाटा होता असं आपल्याला दिसेल. उदाहरणापुरतं ठीक आहे, तर आपल्याही लक्षात येईल की सुरुवातीला हे मन नाठाळपणा करेल. आपण काही सांगायला करायला गेलो तर मन ऐकणार नाही आणि निरनिराळी कारणं काढेल. पण जर का मनाने ठरवलंच तर हेच नाठाळ मन आपल्याला नक्कीच निग्रहासाठी उपयोगी पडेल. त्यामुळे मनाच्या या अशा गुणांचा बाऊ न करता
गुणांचा म्हणूया का अवगुणांचा म्हणूया कळत नाही आहे. कारण अवगुण म्हणून ज्याचा उल्लेख झाला तेच गुण म्हणून भगवंत आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे हे जे काही त्याचं बलवानपण आहे, त्याचं जे प्रमाथीपण आहे, सगळ्या इंद्रियांना घुसळून टाकणार आहे, किंवा चंचलपण आहे, किंवा असं जे काही हट्टीपण आहे, ते सगळे त्याचे गुण म्हणून आपल्याला उपयोगाला येतील. जर का असं सातत्य टिकवून धरता आलं तर वैराग्य वाढेल. सत्संगाचं सहाय्य लागेल. नेहमीप्रमाणे चांगल्या माणसांचा परिणाम आपल्यावर चांगला होतोच. त्यामुळे आपण कुणाच्यामध्ये राहतो, हळूहळू हे जसं काही लोभ मोह आहे ते दूर होतील, विषय विकार वासना या सगळ्या दूर होतील, राग द्वेष आपला कमी होऊन जाईल, आणि मग मन असं निग्रही बनेल, एकाग्र बनेल. जे काही योग साधना आपल्याला भगवंत करायला सांगतो आहे तिथे मनाची तयारी होईल. थोडा थोडा साधनेमध्ये अधिकार प्राप्त होईल. जमायला लागलं की आपल्याला आवडायला लागतं. असं पण आहे की त्या साधनेमध्ये आपल्याला काही आपली प्रगती होते, आपल्याला यश मिळत आहे असं वाटायला लागलं की मग आणखीन करावं असं वाटतं. आपली योग्यता असते, पात्रता असते, मग आपण ते अधिक मनापासून ते करतो. अर्थात हे प्रयत्नांनी मिळवता येणारी गोष्ट आहे. असं काही नाही आहे. प्रयत्न केला तर ती योग्यता आपल्याला प्राप्त होईल, तर ती मिळावी. निष्ठेनं ते काम करावं. कुठेही मनाशी असा आम्हाला काय जमणार आहे असा विचार काही मनात आणू द्यायचा आणि भगवंताला काही मान्य नाही आहे. जे काही म्हणजे जमणार नाही असं नाहीच आहे. ज्या अर्थी भगवंतांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, किंवा आपण अष्टांग योग साधना जी सांगितली आहे ती योग साधना सांगितली आहे याचा अर्थ ती माणसाला जमणार आहे. हां, प्रयत्नाने जमणार आहे, सगळ्यांनाच जमणार आहे अशातलाही काही भाग नाही आहे. पण ज्या अर्थी अशा प्रकारच्या साधनेचं वर्णन केलेलं आहे त्या अर्थी ती सगळ्यांना जमणार आहे. आम्हाला काय जमणार असं म्हणायचं काही कारण नाही आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. आणि मग एकदा का आता हे ठरलं की या मनाच्या असणाऱ्या या सगळ्या गुणांचा उपयोग करून मन निग्रही होतं, मन स्थिर होतं. त्याच्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. एक तर वैराग्य लागतं आणि एक दुसरं अभ्यास लागतो. आता हे भगवंत सांगतो आहे, त्याबरोबर आणखीन भगवंताच्या मनात आलं की एवढंच सांगून पुरं होणार नाही. तर हे ज्या कोणाला शक्य होत नाही, म्हणजे अभ्यास करणं, वैराग्य मनात धारण करणं, हे ज्या कोणाला जमत नाही ते कसे असतात त्याचं पण बरोबर. म्हणजे अर्जुना तू ही तक्रार करूच नको, तुला जमणार आहे. पण माणसं विविध प्रकारची असतात, त्यामुळे जमत कुणाला नाही असा प्रश्न कदाचित मनात येईल. त्याचंही उत्तर भगवंत आता दुसऱ्या श्लोकात देऊन टाकणार आहे की मी म्हणतो हे असं घडेल, मन ताब्यात येईल, अभ्यासाने आणि वैराग्याने आपण म्हणू ते करता येईल, अगदी छान समत्व कळेल, आत्मसंयम प्राप्त होईल, योग साधना जी करायची ती करता येईल, असं सगळं जमेल. कुणाला जमणार नाही. असंयतात्मना योगो दुष्प्रापैते मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तो उपायतः. 36व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं असंयतात्मना, ज्याने मनाला वश करून घेतलं नाही असा जो कोणी आहे, योग हा दुष्प्राप्त, त्याला योग प्राप्त होणार नाही. त्याला योग प्राप्त होणं कठीण आहे. मनच जर ताब्यात नसेल, मनाला वश करून घेतलं नसेल, मन सारखं इथं सता भटकत असेल, कुठेच स्थिरता त्याला येत नसेल, अभ्यास करून वैराग्य धारण करून सुद्धा मन स्थिर होत नसेल, तर मग त्याला हे कठीण आहे. वशात्मना तो यतता, पण ज्यानं मन वश करून घेतलेलं आहे, उपायतः साधनेच्या द्वारा अवाप्तुम प्राप्त करून घेणं अगदी सहज शक्य आहे. दोन्ही गोष्टी सांगितल्या की ज्याला मन ताब्यात ठेवता येत नाही त्याला ही योग साधना जमणार नाही, ज्याला मन ताब्यात ठेवता येईल त्याला साधनेच्या द्वारा हे सगळं प्राप्त होईल, अगदी सहज शक्य. इति मे मती, असं माझं मत आहे. आता भगवंताचं मत आहे. त्यामुळे मन जर वश झालं नाही, आता मन वश होण्यासाठी आधीच्या श्लोकामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगून झालेल्या आहेत की अभ्यास केला पाहिजे, वैराग्य धारण केलं पाहिजे. अभ्यास कसा करायचा तेही सांगून झालेलं आहे ह्याच्यापूर्वी. त्यामुळे तो सत्संग हवा, निर्धार हवा, ठरवलं म्हणजे ठरवलं, त्याच्यासाठी प्रतीक्षा हवी, तितिक्षा हवी, सगळी सहनशक्ती करायला हवी, आणि अशा पद्धतीने केलं तर मन ताब्यात येईल. पण ज्याचं मन ताब्यात येत नाही त्याला काहीही योग साधना जमणार नाही, योग प्राप्त होणं कठीण आहे असं या श्लोकामध्ये भगवंत सांगतो आहे. त्याचा आपण विचार करूया, का असं होत नाही, मन ताब्यात का येत नाही. तर मन आणि बुद्धी ही अशी नियंत्रित करण्यासाठी, ताब्यात येण्यासाठी स्वतःच्याच ताब्यात ठेवायचं आहे. मी काय करायचं
ते विवेकबुद्धीनं मी ठरवायचं आहे. मग माझ्या मनात दुसरा विचार आला, म्हणजे जसं आहे ना, किती किती संतांचं सांगणं असतं, मन जाता है तो जाने दो, मत जाने दो शरीर. म्हणजे एखाद वेळेस मनामध्ये वाईट विचार येईल, पण कृती करू नका. दुसऱ्याची वस्तू आवडली, ती आवडली पण ठीक आहे, उचलून घेऊन येऊ नका. अशा प्रकारचा जो विचार आहे तर ते काय होतं, तर ते मनात येईल, पण त्या मनाला पुन्हा खेचून बाहेर काढा. असं या मनबुद्धीला नियंत्रित करण्यासाठी कदाचित मनामध्ये येऊ शकतं, पण तसंही येता कामा नाही. परंतु चंचल मनामध्ये असं होऊ शकेल आणि त्या मनामध्ये येणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींपासून आपल्याला बाजूला, बुद्धीच्या द्वारा त्या मनाला बाजूला करता आलं पाहिजे. म्हणून मन आणि बुद्धी याचं नियंत्रण आपल्याला ठेवता आलं पाहिजे. आणि मग असं केलं, एकदा मन स्वतःच्या ताब्यात आलं की मग इंद्रियांना पण योग्य वळण लावता येतं. मग आपण म्हणा, माझे हातच गेले, मला खरं तिकडे जायचं नव्हतं, पण काय माहिती मी पाय गेलेच बी त्या बाजूला. कशासाठी? इंद्रिय पण आपल्या ताब्यात येतील. इंद्रिय पण असं स्वैर वर्तन करणार नाहीत. काय असतं, थोडी मोकळीक दिली की गडबड होते. त्यामुळे ती मोकळीक न द्यायला बुद्धी, मन, इंद्रिय ही अशी सगळी आपल्याला ताब्यात ठेवायची आहेत. त्यासाठी या गोष्टी करायला हव्यात. हळूहळू होईल. सुरुवातीला कदाचित जमणार नाही, पण मनाला जमलं नाही तर बुद्धीने त्याच्यावरती आक्रमण केलं पाहिजे. बुद्धी भ्रष्ट झाली तर मनाने त्याला ताब्यात ठेवलं पाहिजे. असं एकमेकाला जर धरलं तर हे होणार नाही. असं आहे की प्रयत्नपूर्वक करायलाच हवं. नेहमीच असं बालवर्गामध्ये राहून नाहीच चालणार आपल्याला. हळूहळू आपल्याला पुढल्या वर्गात जायचं आहे. त्यामुळे जमायला हवंच. आम्हाला जमत नाही असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे सुरुवातीला कदाचित नाही जमणार, चुका होतील. पुन्हा ध्यानाला बसल्यानंतर मनामध्ये विचार येतील. पुन्हा त्या मनाला आपल्याला स्थिर करावं लागेल. पुन्हा एकाच विचाराशी त्याला आणावं लागेल. 5 मिनिटामध्ये नाही जमलं, उद्या आणखीन अभ्यास करावा लागेल. पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. कायमच बालवर्गात बसून नाही चालणार, पुढल्या वर्गात जायलाच लागेल. त्यासाठी थोडी बंधनं पाळायला लागतील. छोट्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतील. आपल्यालाच आपले छोटे नियम घालून घ्यायला लागतील. असे नियम घालून घेतले की हळूहळू आपली इंद्रिय तयार होते. आता जसं मुलाचं उदाहरण दिलं की अर्धा तास म्हणजे अर्धा तास, नंतर मी 1 सेकंद पण थांबणार नाही, असं ठरवलं की मग इंद्रिय पण लगेच आपले तयार होतात आणि अभ्यासाला जातात. मग कदाचित दोष काढणारे काढतील की तो गेला असेल दुसऱ्या खोलीत, पण अभ्यासात त्याचं लक्ष लागत असेल का टी व्हीकडेच त्याचे कान असतील? नाही. एकदा मनाने ठरवलं की त्याचे कान तिकडे जाणार नाहीत, त्याचे डोळे तिकडे जाणार नाहीत, त्याची सगळी इंद्रिय त्या अभ्यासासाठी नक्कीच तयार राहतील. हे सगळं मनाच्या निग्रहावर असतं. म्हणून हळूहळू आपली बंधनं घालून घेणं, आपले नियम तयार करणं, हळूहळू पुढल्या वर्गामध्ये जाण्यासाठी काल कुठे होतो तर आज आपल्याला आणखीन थोडंसं पुढे जायचं आहे. हळूहळू आपल्या इंद्रियांना सवय करायची. छोट्या संकल्पातून मोठ्या संकल्पांकडे आपल्याला जायचं आहे. 18 अध्याय गीता पाठ करणाऱ्या ज्या आपल्या मैत्रिणी असतात त्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला अगदी हे पटतं. ही काही सोपी गोष्ट नाही आहे. 18 अध्यायाचे 700 श्लोक मुखोद्गत करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि पुन्हा ती नुसती आपल्याला येते एवढं भागून नाही चालणार. तो दुसरा कोणीतरी ते ऐकतो आहे, त्याच्यासमोर आपल्याला ती म्हणायची आहे. अशी जी परीक्षा असते त्याचा विचार केला तर या मनोनिग्रहाशिवाय हे जमणारच नाही आहे की मला हे करायचं आहे आणि मी ते करणारच, दिलेल्या मुदतीत मी ते करणार, असा मनोनिग्रह असेल त्यालाच हे जमेल असं आपल्या लक्षात येईल. असं ठरवलं की मग इंद्रिय साथ देतात. मग आपल्याला झोप येत नाही. मग बरोबर सकाळी उठलं तरी पहाटे उठून आपण तो अभ्यास करतो. ध्यानी मनी म्हणतात तसं तो गीतेचाच विचार असतो. जे आपण ध्येय घेतलं आहे त्याबद्दल आपण विचार करतो असं आपल्या लक्षात येईल. असं केलं की ते घेतलेली जी गोष्ट आहे ती साध्य होते. आपण ज्या आत्मसंयमाचा किंवा समत्वाचा विचार करतो ते पण साध्य होण्यासाठी आपल्याला धीरे आपले नियम, आपली बंधनं असे पाळावी लागतील. मनाला, इंद्रियांना, बुद्धीला त्याच विषयाशी जोडून ठेवावे लागेल. आपोआप आपल्या लक्षात येईल की हळूहळू आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्याकडे आपली वाटचाल चालू राहील. अर्थात अवघड नक्कीच आहे, सोपं नाही आहे, नक्कीच अवघड आहे. पण मन जिंकणं हे जरी कितीही कठीण असलं तरीसुद्धा एकदा ठरवलं की मग प्रवास सोपा आहे. जिंकण्यासाठी थोडंसं प्रयत्न लागतील. मन जिंकायचं त्याच्यासाठी श्रवण पाहिजे,
त्याच्यासाठी मनन पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला नामसाधना पाहिजे, ध्यानसाधना पाहिजे, काहीतरी पूजापाठ पाहिजे, चांगल्या ग्रंथांचं वाचन पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत मन जिंकण्यासाठी, बरोबर आहे. सगळ्या या गोष्टी उपयोगीच पडणार आहेत. सत्संग पाहिजे, चांगलं काम करणारी माणसं भोवताली पाहिजेत, त्यांचा परिणाम आपल्यावर होईल. हळूहळू या शरीराकडून करण्याची जी साधना आहे त्या साधनेने चित्तशुद्धी होईल. मग मनामध्ये दुसरे विचार येणार नाहीत, त्याचा पण आपल्याला उपयोग होईल. कधी विषयांकडे जो ओढ असतो तो हळूहळू ओढा आपला कमी होऊन जाईल, हवं नको पण कमी होऊन जाईल, राग लोभ आपला कमी होऊन जाईल. सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या लक्षात येतील की एक मनाने ध्यास घेतला की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याला मिळायला लागतील. दिवसातून काय करावं, एकदा तरी दिवसातून एखादा तरी स्वस्थ बसावं आणि स्वस्थ बसून मनाशी असा विचार करावा, काय मनात आपल्या चाललं आहे ते शोधावं. जर योग्य असेल तर चांगलंच आहे, पण ते योग्य आहे की नाही ते तपासावं, समजून घ्यावं की आपल्या मनात चाललेले विचार पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत, चांगले आहेत की नाही, योग्य आहेत की अयोग्य आहेत. जर अयोग्य असेल तर आपल्याला ते मनातून काढून टाकता आले पाहिजे. काहीतरी असतं, भूतकाळातून घडून गेलेल्या गोष्टी असतील, कोणा एखाद्या व्यक्तीबद्दलचा आपल्या मनात आलेल्या पूर्वीचे अनुभव असतील, त्याचा रागलोभ असेल, तर हे जे काही अयोग्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकाव्यात. मग शरीराकडून काय काय घडलं, आपण काय काय कामं केली, काय करायला होतं, चुकीचं काय केलं, बरोबर काय केलं, असं सगळं एक 5-10 मिनटं शांत बसून आपल्या मनाचा आणि शरीराचा आपणच आपला अभ्यास करावा की आज मनाने काय केलं, देहाने काय केलं, काय करायला हवं होतं, खरंच एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा होता, असं सगळं जर आपण विचार केलं तर काय केलं आणि काय करणं आवश्यक होतं याच्यातलं अंतर आपल्या लक्षात येईल. जे जे अनावश्यक आहे, जे जे अयोग्य आहे ते काढून टाकायचं आणि जे आवश्यक आहे त्याचाच फक्त विचार करायचा, त्याचंच फक्त चिंतन करायचं. आणि असं रोज आपण नियमाने केलं तर मग आपल्या मनाचा आणि शरीराचा एकदम आरोग्य चांगलं राहील, निरोगी राहील. मग येणारच नाही अयोग्य अनावश्यक अशा गोष्टी आपल्या मनामध्ये येणार नाहीत. आपलं शरीर म्हणजे आपलं इंद्रिय अयोग्य अनावश्यक गोष्टी करणारच नाही असं आपल्या लक्षात येईल. असं हे हळूहळू म्हणजे वाईटाकडून चांगल्याकडे असं आपल्याला जाता येईल. थोडासा संयम वाढेल, विवेक वाढेल आणि आपल्याला लक्षात येईल की आपलं मन निग्रही बनत आहे, मन स्वाधीन बनत आहे. गमतीनं आपला अनुभव असतो की आपण 2 मैत्रिणी चाललो आहे, समोर येणारं कोणी व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं आहे तर आपण हळूच म्हणतो, लगेच बघू नको, पण आपण लगेच मागे वळून बघतो की अरे कोणाबद्दल आपण बोलतो आहे. तर असं ते चंचल मनाचं आहे, पण त्या चंचल मनाला आपल्याला स्थिर करायचं असेल निरनिराळ्या गोष्टींनी आपल्याला त्याला संयमित करावं लागतं, स्वाधीन ठेवावं लागतं. हळूहळू इंद्रिय अशा मोहापासून मुक्त होतील. आपली ना शरीराची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्या करण्यामध्ये इंद्रिय जर अनावश्यक गोष्टीकडे लक्ष देणं बंद करतील ना तर आपली कार्यक्षमता वाढेल. तेच काम तीच इंद्रिय कमी वेळामध्ये करतील, कारण अनावश्यक काही करणारच नाहीत, जे आवश्यक आहे तेच करतील. हा जो सगळा बदल आहे त्याला आपण म्हणूया योग प्राप्त होणं. असं मनाकडून, इंद्रियाकडून, शरीराकडून होणं याच योग प्राप्त होणं म्हणायचं, वेगळं काही नाही. त्याच्या जोडीला आपण कर्मयोगापासून शिकलोच आहे की कर्म करायचं पण फळाची इच्छा ठेवायची नाही आहे. इंद्रिय आपल्या संयमित ठेवायचे आहेत आणि मन असं एकाग्र केलं म्हणजे मन एकाग्र, मन संयमित होणं, फळाची इच्छा न ठेवणं, या सगळ्याच गोष्टी म्हटलं तर अवघड आहेत. प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला त्याच्यातून काय मिळेल हे हवं असतं. मी गमतीनं म्हणते, महिनाभर काम केलेलं आहे तर 1 तारखेला पगाराची आवश्यकता आहेच ना, अपेक्षा आहेच ना, आणि मग आपण जायचं फळाची इच्छा नाही ठेवायची. आता तर असं आहे की आम्ही निवृत्त झालेली माणसं कधी कधी मनात असं येतं की महिनाभर आपण काहीच केलं नाही आणि तरी देखील आपल्या बँकेचा आपल्याला मेसेज येतो की पेन्शन जमा झालं. त्या क्षणाला वाटतं की अरे आपण काहीच केलं नाही. म्हणजे आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला फळ मिळतं आहे, तर मग निदान आपण दुसरी बाजू की फळाची इच्छा ठेवूया नको, आपोआपच मिळणार आहेत सगळ्या गोष्टी. असा विचार करायला आपण मनाला शिकवलं पाहिजे. सगळ्या गोष्टी अवघड वाटतील, तुमचं आमचं जाऊ दे. अर्जुनाला पण अवघड वाटला की नाही, म्हणून अर्जुनानेही भगवंताकडे
तक्रार केली की या चंचल मनाला मला नाही स्थिर करतायत. खरं तर अर्जुन रुजू आहे, सरळ मार्गी आहे, अत्यंत नम्र आहे, संयमी आहे, धैर्यशील आहे, महाबाहू आहे. 2 संबोधनं भगवंतांनी एका श्लोकामध्ये अर्जुनाला दिले. महाबाहू पण म्हटलं आहे, म्हणजे पराक्रमी, बलवान अशा अर्थाने पण म्हटलं आहे. म्हणजे तुला एवढ्या सगळ्या गोष्टी जमतील तर तुझ्या मनाला स्थिर करणं का तुला जमणार नाही, असं भगवंताला म्हणायचं आहे. आणि कौंतेय पण म्हटलेलं आहे, कुंतीचा पुत्र म्हणून आठवण करून दिलेला आहे. त्या कुंतीने संयम किती दाखवला आहे, दुर्वास मुनींसारख्याला पण तिने जिंकलेला आहे. अशा कुंतीचा तो मुलगा आहेस, याची पण आठवण त्यांनी कौंतेय असं संबोधन वापरून केलं आहे. तर आपल्याला लक्षात येईल की अशा धैर्यशील संयमी अर्जुनाला पण हा प्रश्न पडला की मनोनिग्रह ही किती अवघड गोष्ट आहे. असं त्या म्हणजे नाठाळपणच आहे मनाशी, म्हणून म्हटलं. पण जन्मजन्मांतरीचे जर आपण प्रयत्न केले, प्रयत्नांची जराही कसूर केली नाही, तर आपल्याला निश्चितपणानं भाग्यपाठीशी आपल्याला येईल, मनाचा निग्रह होईल. प्रयत्न मात्र हवेतच. गोंदवलेकर महाराजांनी एक छान उदाहरण दिलं आपल्याला. ते म्हणतात आपला जो जीवन प्रवास आहे ना, लहानपणापासून अखेरपर्यंत आपला हा जो जीवन प्रवास आहे, या जीवन प्रवासामध्ये खरं म्हणजे हा परमार्थाचा प्रवास आहे. म्हणजे आपण परमार्थाच्या प्रवासासंबंधाने विचार करणार आहोत आपल्या देहाचा. नाहीतर आला आणि गेला याच्या संबंधी आपल्याला विचार काय कितीतरी जन्माला येतात जातात. पण पारमार्थिक प्रगती आपण काही केलेली आहे, अशा पारमार्थिक माणसाचा प्रवास कसा असायला पाहिजे, तर महाराज असं म्हणतात की हा प्रवास तर सुखाचा आहे, आनंदाचा आहे, अत्यंत समाधानाचा आहे. कसा तर आपल्या जीवनाच्या प्रवास सुरुवात जशी होते ना, ती कशी सगळी सुखाची आनंदाची प्रवासाची असते. अगदी त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्या या जीवन प्रवासामध्ये ना निराळी स्टेशन्स येतात. पहिलं म्हणाले जे स्टेशन असतं ना आपल्या जीवनाचं, सुखाचंच असतं. या सुखाच्या प्रवासात कसा असतो पहिला प्रवास, पहिलं स्टेशन सुखाचं कुठलं येतं, तर म्हणे या जीवन प्रवासामध्ये जी सुरुवात होते ती कशी होते, तर ते लहान लहान बाळ जे असतं ते आईच्या कडेवर असतं, त्यामुळे कायमच सुखात असतं, त्याला दुःखाचं काही नामोनिशाणच नाही आहे. त्या पहिलं जीवनाचं स्टेशन कसं सुखाचं आनंदाचं असतं. थोडंसं बाळ मोठं होतं, दुसरंही स्टेशन म्हणजे सुखाचंच असतं, कारण त्याला खेळण्यात सुख असतं आणि ते त्या थोड्याशा वाढत्या वयामध्ये खेळ मिळतो, सुखाचं असतं. आणखीन थोडंसं मोठं होतं, आणखीन तिसरं स्टेशन येतं, मित्रांच्या बरोबर असतं, तेही सुखाचं असतं. आणखीन थोडंसं मोठं होतं, मग पत्नी, मुलं, बाळं, छान प्रपंच, संसार, त्याच्यात सुखाचं असतं. पण महाराज असं म्हणतात की होतं असं की या स्टेशनामध्ये काही मंडळींचा प्रवासच संपतो. प्रपंच की संपला विषय, प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. ही समर्थांच्या वचनाची आठवण होते. महाराज सांगतात की इथे थांबून नाही चालणार. हे सगळं करताना सुद्धा परमार्थाचं स्मरण आपल्याला ठेवायचं आहे. हे सगळं करताना सत्संग असला पाहिजे, संतांचा पदर धरला पाहिजे, त्यासाठी थोडीशी श्रद्धा असली पाहिजे. अगदी समर्थ शिष्य कल्याणा इतकी श्रद्धा कदाचित आपल्याजवळ नसेल, पण निदान त्याचं स्मरण राहील किंवा अशी श्रद्धा असणं चांगलं आहे, ते कल्याणाचं असतं असं तरी आपल्याला वाटेल, एवढी तरी श्रद्धा आपल्याजवळ असायला हवी. पण हा काय, हा प्रपंचाच्या ठिकाणी याची गाडीच थांबून जाते, शेवटचं स्टेशन त्याचं येतं. मग ह्या प्रपंचामध्ये असा तो अडकलेला आहे, त्याच्या पलीकडलं त्याला काही दिसतच नाही, पूर्ण स्टेशनच त्याला येत नाही. त्याला महाराज चांगलं उदाहरण देतात. ते म्हणतात की पाण्यात पडलेल्या म्हशी असतात ना, तसे म्हणे प्रपंचात पडलेले असतात. त्या म्हशींना किती हाकला ते हालतच नाहीत, त्यांना पाण्यातच आवडतं. तसा हा प्रपंचातला पडलेला असतो, त्याला पलीकडलं काही कळतच नाही. अशांना निग्रह नाही करता येणार. पलीकडे जायचं आहे आपल्याला, याच्या पार जायचं आहे असा जर विचार केला तर त्याच्यासाठी लागणारं जे श्रवण आहे, निधिध्यास आहे, काय सत्संग आहे, शास्त्राभ्यास आहे, हे सगळं केलं पाहिजे. प्रपंच सुखे करावा, तो काही टाळायचा नाही आहे. मग या सगळ्या सुखाच्या स्टेशनात गाडी जाता जाता प्रवास संपवून कसा चालेल. महाराज सांगतात पुढला प्रवास पण सुखाचा करायला हवा असेल तर आपल्याला यमनियमांचा, संयमाचा, शास्त्राचा, अगदी समाधीपर्यंत योग साधनाचा अभ्यास सांगितला आहे. आणि तो आपण जर केला तर ज्या अर्थी हा सगळा मार्ग सांगितला आहे त्या अर्थी तो मार्ग जमणारा आहे, तो आपण केला पाहिजे. याचा अर्थ मनाचा निग्रह जर केला अभ्यासानं ते जमेल.
असं खात्रीपूर्वक सांग. आता होतं आपल्याला झेपत नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे कठीण आहे. पण चिकाटीनं जर केलं, प्रयत्नाने जर केलं, तर हे आपल्या स्वाधीन आहे असं भगवंताला सांगायचं आहे. खरंच आहे, 8-8, 10-10 वर्ष साधना करावी लागते. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायचा तरी 12-12 वर्ष आपल्याला तो अभ्यास करावा लागतो. साधनेचे जे अनुभव असतात त्या अनुभवाने होतं असं की थोडी 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 प्रगती आपल्याला दिसायला लागली की त्याच्यात गोडी वाटायला लागते. आणि मग काही 12 वर्ष कष्टच करत राहायचं आणि मग 12 वर्षांनी काय ते आपलं असं नाही आहे. त्या 12 वर्षातच आपल्याला त्या साधनेचं जे फळ आहे ते अनुभवायला, ते आनंद त्याचा उपभोगायला मिळतो, नाही याच्यातला भाग नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे आधी साधना, मग साधनेचा अनुभव, त्या अनुभवातून आणखीन साधनेचं प्रेम, असं सगळं जमलं पाहिजे. त्याच्यासाठी मनावरती आपल्या ताबा असला पाहिजे. योग म्हणजे काय तर ते असं आपोआप समत्व साधेल, योग कळेल, साधना चांगली होईल, ज्या ध्येयाप्रत जायचं आहे तिथे जाता येईल. मनाला मात्र संयमित करायला पाहिजे. जरा देखील मन इकडे तिकडे जाणार नाही असं त्याला चापकात ठेवलं पाहिजे. जरा गेलं की त्याला पुन्हा जागेवर आणलं पाहिजे, तरच हे सगळं साधणार आहे. ध्यानाचा अभ्यास करताना पण आपल्या लक्षात येईल की जाईल, ध्यानाला बसता क्षणी मनामध्ये कुठले कुठले विचार येतील, परंतु त्याला पुन्हा आणावं लागेल. कितीतरी वेळा अनेक मंडळी आपल्या उदाहरण सांगतात की आपल्याला प्रयोग करायचा असेल तर सांगून बघावं. साधना करताना फक्त काय करतो, कुठले पण विचार येऊ देत, फक्त घोड्याचा विचार करू नको की घोडाच आपल्या ध्यानामध्ये दिसतो, असं होतं. ही जी काही मनाची जी गोष्ट आहे ती आपल्याला बाजूला करता आली पाहिजे की काही नाही, तेही मनात येता कामा नये असं सारखं आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तेच आहे की हे ज्याला जमेल, म्हणजे मन ताब्यात, मन वश करता येईल त्याला हे सगळं जमेल, आणि ज्याचं मन ताब्यात राहणार नाही त्याला मात्र हे जमणार नाही असं भगवंत सांगतो आहे. आणि मन ताब्यात राहण्यासाठी पहिल्या ह्याच्यात सांगितलेला अभ्यास आणि वैराग्य जमलं पाहिजे असंही सांगत आहे. आता वैराग्य जमताना आपण उदाहरण घेतलं आहे की भगवंताकडे लागलं पाहिजे ना. आपण कशात प्रगती करायची हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्याला आपण असं म्हणू की एखाद्याने खूप अभ्यास केला, खूप ग्रंथ वाचले, अगदी शास्त्रग्रंथ सगळे वाचले, श्रवण केले, निरनिराळ्या लोकांची यूट्यूबवर भाषण ऐकली वगैरे वगैरे, इकडे अष्टांग योग साधना पण केली, आसन प्राणायाम वगैरे वगैरे, असा सगळा व्यवस्थित अभ्यास केला, मनावर पण बऱ्यापैकी ताबा मिळवला, अगदी सगळं छान चाललेलं आहे असं आपल्याला क्षणभर वाटेल. विषय वासना वाईट आहे, त्या विषय वासनेमध्ये जायचं नाही असंही मनबुद्धीला पटवलं. बघा बरं, सगळे प्रगतीचेच एक 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 पायऱ्या आहेत, काहीच चुकीचं नाही आहे. विषय वासना किती वाईट आहेत हे पण कळलेलं आहे, आणि छानपैकी मन ताब्यात आहे, सगळी अष्टांग योग साधना नियमाने होते आहे, निर्णय शास्त्रग्रंथ वाचलेले आहेत. पण अगदी अशा ठिकाणी सुद्धा त्या मनबुद्धीला काहीतरी काम दिलं पाहिजे ना. ती मनबुद्धी जी संयमित झालेली आहे त्या संयमित मनबुद्धीला भगवंताकडे वळवलं पाहिजे. ते जर भगवंताकडे वळवलं गेलं नाही तर परत विषय वासना उफाळून येतील, आणि एवढी प्रगती गाठलेली असून सुद्धा पुन्हा त्या विषय वासनांमध्ये, पुन्हा त्या हवनकोपणामध्ये, पुन्हा त्या विकारांमध्ये अगदी आवेगाने माणूस जाईल, आणि मग पुन्हा सगळी गडबड होईल. सापशिडीचा खेळ असतो ना, तसं त्या सापाच्या मुखातून पूर्णपणानं खाली तो निघून येईल असं आपल्याला दिसतं. म्हणजे मनबुद्धीला त्या योग्य ठिकाणी भगवंताकडे वळवणं आवश्यक आहे. त्या भगवंताकडे मनबुद्धी वळली नाही तर आपली प्रगती होणार नाही. आपण अभ्यास गीतेचा करतो आहे, आपण आत्मसंयमाचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही शास्त्र अभ्यास झाला आहे, श्रवण झालं आहे, चिंतन झालं आहे, विषयवासनाचा त्याग करता आला आहे, मन संयमित झालं आहे, मन एकाग्र झालं आहे, सगळं छान जमलं आहे, त्या मनाला भगवंताकडे वळवलं पाहिजेच. ज्ञानाला भक्तीशिवाय पर्याय नाही, भक्तीला आपोआप ज्ञान मिळणार आहे. हे जे काही आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. कितीही ज्ञान मिळवलं तरी भक्ती करायलाच हवी, भगवंताकडे मन वळवायलाच हवं. मनबुद्धीला भगवंताकडे वेळच्या वेळे त्याच पॉईंटला वळवलं तर ठीक आहे, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा त्या विषयवासांमध्ये आपण अडकतो. आणि ते जे अडकलं आहे त्या विकारांचा वेग असा काही असतो, आवेग असतो की इकडे सगळी केलेली प्रगती क्षणार्धात वाया जाते असं आपल्याला दिसतं. हल्ली योग साधनेमध्ये कितीतरी नव्या नव्या गोष्टी निघाल्या आहेत की एक फॅशन म्हणून किंवा
स्टेटस म्हणून योग साधनेकडे वळणारी माणसं आहेत. आणि आधुनिक जीवनामध्ये जे की आपल्याला निरनिराळ्या स्पर्धा संघर्ष असतात किंवा खूप ताणतणाव असतात, त्यासाठी मेडिटेशनचा चांगला उपयोग होतो, योग साधनेचा चांगला उपयोग होतो असं ऐकलं वाचलं असल्यामुळे, प्रचार झाल्यामुळे ज्या काही हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, हार्ट वगैरे वगैरे गोष्टींना बळी पडावं लागतं, त्यासाठी मग असं व्हायला नको म्हणून मेडिटेशनकडे जाणारी माणसं असतात. आणि या क्षेत्रामध्ये अभ्यास केलेल्या मंडळींनी तरुणांसाठी, स्त्रियांसाठी, कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या लोकांसाठी असे निरनिराळे छानपैकी हे तयार पण केलेले आहेत. योग साधनेतल्या काही काही गोष्टी एकत्र करून त्यासाठी विविध प्रकार पण तयार केलेले आहेत. म्हणजे असं ना की ठीक आहे, आपल्याला सूर्यनमस्कार 13 घालायला वेळ नाही आहे, जागा नाही आहे, मग खुर्चीत बसल्या बसल्या पण सूर्यनमस्कार घालता येतात. माणूस काहीतरी तोडगा काढत असतो. तर अशा अनेक गोष्टी केल्या असतील, त्या सगळ्या निरुपयोगी आहेत असं काही मला म्हणायचं नाही. त्याच्यापासून जो काही फायदा व्हायला पाहिजे तो होतो. बुद्धीचा विकास होत असेल, इंद्रिय आपल्या ताब्यात येत असतील, इंद्रियांची क्षमता वाढत असेल, आत्ता म्हटलं तसं या ज्या सगळ्या शारीरिक व्याधी आड येणाऱ्या असतात तरुणपणी, त्यावर कदाचित उपाय म्हणून होत असेल. पण गीतेचा काय किंवा पतंजलींचा उद्देश काय आहे, तर एवढाचही आहे, त्यांना सांख्य तत्त्वज्ञान आपल्याला सांगायचं आहे, त्यांना आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जायचं आहे. आपण मूळ जे आहोत त्या मूळ स्वरूपाकडे त्यांना आपल्याला न्यायचं आहे. त्यामुळे हे एक निमित्त झालं की अशा प्रकारच्या योग साधनेनं तात्पुरत्या आपल्याला असणारे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी याचा उपयोग करणं, ही काही गोष्ट वाईट आयुष्यातला भाग नाही. त्याचा जो काही फायदा तात्पुरता व्हायला हवा तेवढं होईलही, परंतु तोच काही आपला उद्देश नाही आहे. तर त्याच्याऐवजी आपल्याला काय हवं आहे, तर आपल्याला ज्या आत्मज्ञानाकडे जायचं आहे त्या आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी आपलं मन हे भगवंताकडे, केवळ आपल्याला या शारीरिक व्याधींवरती मात करण्यासाठी 1 महिना 2 महिन्याचा कोर्स केला आणि मला त्याचा गुण आला, एवढ्यापुरतं या ध्यानयोगाकडे बघायचं नाही आहे, योगशास्त्राकडे किंवा गीतेकडे बघायचं नाही आहे. तर आपल्याला मूळ स्वरूप आपलं जे आहे, आत्मज्ञान जे आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून ते पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर मन भगवंताकडे वळवावं लागेल. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मन ताब्यात ठेवणं, मन ताब्यात आलं की हे जमणार असं जे भगवंत सांगतो आहे. आणि ज्याच्या मन ताब्यात येत नाही त्याला हे जमणार नाही असं भगवंतांनी सांगितलं. तर ते मन ताब्यात येतं, पण ते त्या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी ते भगवंताकडेच वळवावं लागतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाचं मन आहे ना, ते मन म्हटलं तर मोठी ठेव आहे की त्याच्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही, म्हणून ती ठेव आहे. पण त्याचबरोबर ते मनच आपल्या प्रगतीच्या आड येणारा फार मोठा धोंडा आहे. त्यामुळे त्या धोंडाला न अडकता आपल्याला पलीकडे जायचं आहे, त्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवायचं आहे. किंवा आणखी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मन शुद्ध पण आहे आणि अशुद्ध पण आहे. अशुद्ध मनामध्ये स्वाभाविकच निरनिराळ्या प्रकारच्या कामना असतात, वासना असतात, इच्छा असतात, राग लोभ मद सगळे षड्रिपू आपल्याजवळ असतात. ते सगळं अशुद्ध मन आहे. हे अशुद्ध मन काय करतं, भगवंतापासून दूरच राहतं, भगवंताकडे जातच नाही. पण जे काही संकल्पांचा, विषयांचा, आसक्तींचा त्याग केलेलं मन आहे, शुद्ध मन आहे, ते शुद्ध मन मात्र त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जातं. त्याला त्या एक अनुभूती येते, त्याला खऱ्या अर्थानं आत्मसंयम म्हणजे काय ते कळतं. म्हणून आपल्या मनाची जी ठेवण नेमकी काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करता पाहिजे, ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये स्वभाव म्हणतो ना, तो स्वभाव कसा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला सुख, शांती, समाधान मिळणार आहे का आपल्याला त्रासा, असमाधान मिळणार आहे, ते आपला अवलंबून आहे. समोरच्या प्रत्येक गोष्टीकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर आपलं शुद्ध मन आहे का कसं आहे. मी एक आत्ता नुकतंच घडलेलं उदाहरण देते. आम्ही आत्ता उत्सवाला घडीत गेलो होतो. घडीमध्ये ज्या काही एक 90-100 माणसं आलेली होती, तिथे एक माणूस आला होता. तिथे आलेल्या माणसांमध्ये तो वेगळा लगेचच जाणवत होता. अनेक दिवसामध्ये बहुधा आंघोळ केली नसावी, कपडे लत्ते अतिशय घाणेरडे कर्कटमळकट झालेले होते. त्याचा त्रास काही नव्हता. तो घंटा झाली की चहा प्यायचा, चुपचाप निघून जायचा, जेवायचा, निघून जायचा. तो कुठून आला आहे, काय आला आहे, काही माहिती नव्हतं. कोणाशी तो काही फार बोलत होता असं नाही. पण उर्वरित सगळ्या लोकांच्या मनावर ह्याला घालवून द्या, ह्याला घालवून द्या, ह्याला इथे कोणी आणला, ह्याची जरा चौकशी करा, ह्याला घालवून द्या, अशी चर्चा चालू होती. मी विचार करत होते आणि आपलं जेव्हा जे आपण अभ्यास करता जेव्हा मनात येतं की अरे
नुकताच महाराजांचे प्रगट दिनाचा कार्यक्रम झाला. मला ते सगळं आठवायला लागलं की महाराज जेव्हा होते तेव्हा महाराजांच्याबद्दल असंच लोक म्हणत होते, पण माणसाचं मोठेपण आपल्याला कळतं केव्हा? फार उशिरा. असं असेल तर म्हणून मी माझ्या एका मैत्रिणीला म्हटलं की जाऊ दे, आपण ना दृष्टी बदलूया, म्हणजे मग आपल्याला त्रास नाही होणार. आपण ना गजानन महाराजांसारखेच कोणीतरी असतील त्यामुळे आपण काही सांगायला जायचं नाही, विचारायला जायचं नाही, पण त्यांच्याबद्दलची जी अशी घृणा आहे ना ती पण दाखवायची नाही. असं आपल्याला करता येईल का? तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यातून काय होतं, मग आपल्याला मनात संशय येत नाही, संभ्रम येत नाही, कोण माणूस आहे, काय आहे, इथे कशाला आला आहे, कुठून आला आहे, ह्या अशा शंका मनात येत नाहीत. असं शुद्ध मन आणि अशुद्ध मन, शुद्ध मनामध्ये शंका येत नाहीत, अशुद्ध मन असेल तर सारख्या मनात शंका येतात, असं आपल्याला अनुभवाने लक्षात येतं. म्हणून मग काय करायचं, मन निग्रह करायचं, मनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करायचा. प्रयत्न म्हणजे साधना करून करून हे सगळं आपल्याला सहज जमेल. समत्व ज्याला अर्जुनाने म्हटलं की मला कळतं आहे पण ते कायम टिकत नाही, तर ते कायम टिकलं नाही तर ते कायम टिकण्यासाठीची जी काही तयारी आहे ती होईल असं भगवंत सांगतात. प्रयत्न हवा, साधना हवी, दोन्ही आवश्यक आहे. प्रयत्न करायचे आणि ते प्रयत्न योग्य मार्गाला करायचे आहेत ना, त्यामुळे साधना पण हवी. मन मग आपण तपासत पाहिजे मन कसं काम करतं, नेमकं कुठे अडचण येते, नेमकं काय घडतं ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं. कुठल्या वेळेला आपलं मन चंचल होतं, दुपारचा 4चा चहा मिळाला नाही की चंचल होतं का? मग प्रयत्न केला पाहिजे की ठीक आहे मना चहा प्यायला असा समज. चहा सोडायचा असेल तर चहाच्या वेळेला गरम पाणी कपामध्ये घ्यायचं, प्यायचं, झाला पिऊन चहा. मनाला सांगण्याचं आपोआप आपल्याला वाटतं की यस आपण प्यायलो चहा. अशा प्रकारचा जर विचार केला तर जाणून घ्यायचं की नेमकं माझं मन अडतं कुठे, काय नेमकं घडलं म्हणजे मन माझं या गोष्टीपासून दूर होतं, आणि काय घडलं की मन मात्र शुद्ध मन सात्विकतेकडे आणि आपल्याला योग्य ध्येयाकडे जातं ते कळेल. निरनिराळ्या वृत्ती कुठे निर्माण होतात, निरनिराळे विषय कसे निर्माण होतात, आपल्याला आवड नवड येते कशी, मला गरमच लागतं, मला थंडच लागतं, मला गोडच लागतं, हे सगळं कुठून येतं याचा विचार आपण करायला लागतो. आणि मग असं केलं की मग जिथे जिथे हे लागतं, असंच लागतं, हेच लागतं, असं जे की आपण म्हणतो तिथे तिथे त्या मनाला सांगायचं की अरे असा काही भेद करू नको, जे जसं आहे तसं. असा जर विचार केला तर हे सगळं नेमकं मन कुठे अडकतं ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं. जाणून घेतलं की त्याच्यावर आपल्याला मात करता येते. थंडीचे दिवस आहेत, बाथरूममध्ये गेल्यानंतर सोलरचं पाणी आलंच नाही आहे आणि आता वेळही नाही आहे. शिवतरगाईमध्ये अशी परिस्थिती होते, दुसऱ्या मजल्यावर कुठे पाणी सोडलं असलं आणि पाणी आलं, काय करायचं, नर्मदे हर असं म्हणायचं, काही त्रास होत नाही. मनाने ठरवायला लागतं. मनाने ठरवलं होतं काय, नाहीतर आज मला गार पाणी आंघोळ करायला लागली, आता नक्कीच सर्दी होणार आहे म्हणून मी येणारच नव्हते. खरं म्हणजे ह्या अशा गोष्टी आता नाही सोसत आहो, झालं मग झालीच सर्दी. पण मनाने जर ठरवलं की काही होत नाही आहे तर काही होत नाही असा अनुभव आपल्याला येतो. पण हे जाणून घ्यावं लागतं कुठे कुठे आपलं मन अडकतं, ते थांबावं लागतं. आणखीन एक गोष्ट असते, रागलोभाच्या प्रवाहातमध्ये मन अडकतं आपलं. कुठेतरी आपला आधीचा अनुभव असतो आणि त्या द्वेषाच्या मत्सराच्या भावनेमध्ये, रागाच्या भावनेमध्ये आपलं मन अडकतं. तिथे पण अडकू द्यायचं नाही. समत्व भागानं जर जगाकडे पाहायचं आहे तर रागलोभामध्ये पण अडकू द्यायचं नाही. लगेच पानं उलटायची, मागचं मागे पाठवून द्यायचं. पण त्यासाठी मात्र प्रयत्न करावा लागतो. असं इतक्या सहजी जसं बोललो तसं घडतं असं नाही. आणि याचा अभ्यास करावा लागतो, ठरवावं लागतं, अभ्यास करावा लागतो. पुन्हा पुन्हा ते आलं मनात तरी बाजूला करावं लागतं. प्रत्येक कर्म जे आहे ते भगवंतानी मला करायला दिलेलं आहे अशा भावनेनंच आपल्याला करावं लागतं. हे समजून केलं, मी करता आहे असा विचारच केला नाही, भगवंतच करता आहे, स्वाभाविकच करता भगवंत आहे, कामही त्याचंच आहे, त्यावेळी मिळणारं फळही त्याचंच आहे, असा सगळा विचार केला तर तो कर्मयोग असतो. आपण यापूर्वी तो शिकलो आहे. तो जर साध्य झाला तर मन आपलं शुद्ध होतं. सगळं द्वेष, मत्सर, राग सगळं कमी होऊन जातो. काही आवड निवड वगैरे राहत नाही. सगळा विवेकाने, विचाराने ते जो काही अभ्यास आपला चालू आहे आणि वैराग्य आहे ते आपल्याला इंद्रिय ताब्यात घेता येतात. ती इंद्रिय आपल्याला हवी तेव्हा, हवी तेवढीच वापरता पण येतात.
इंद्रियांच्या साह्यानेच पुढे जायचं आहे. त्या इंद्रियांनी स्वैरपणानं काही करायचं नाही आहे, पण जी हवी आहेत तेव्हा हवी आहेत तेवढी आपल्याला वापरता आली पाहिजे. हे एकदा साधलं की मग भक्तीनं श्रद्धेनं आपण आचरण करू शकतो. ती जी साधना आहे कर्मयोगाची साधना, ती अशी श्रद्धेनं भक्तीनं करायचं आहे. साधक आपोआपच अगदी ज्याला निसंशय म्हणतो ना तसा होईल. सगळे संशय संपून जातील. सद्गुरू पाठीशी असतातच. शास्त्राचा अभ्यास असतो, वैराग्य असतं आणि तेव्हाच ही समत्व स्थिती प्राप्त होते. आता हे सगळं ऐकलं ना की अर्जुनाच्या मनामध्ये एक शंका येणार. म्हणजे या 2 श्लोकामध्ये अर्जुनाच्या आधीच्या चंचल मनाबद्दल त्यांनी केलेल्या शंकेचं भगवंतांनी निरसन केलं आहे. पण आता हे सगळं ऐकलं आणि भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मन वश झालं की सगळं होणार आहे आणि मन वश होण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हवं आहे. आणि मग हे झाल्यावर आणखीन अर्जुनाच्या मनात काय येईल असा प्रश्न आहेच आणि आलंच आहे अर्जुनाच्या मनात. ते काय आलं आहे ते थोडक्यात 1 मिनिटात सांगते आणि मग आपण ते भगवंत पुढे लगेच अर्जुन त्याची शंका विचारणारच आहे की समजा हे तू आत्ता आम्हाला सांगितलंस, ही इतकी दीर्घ मुदतीचं काम आहे ना, ते असं थोडक्यात होणारं नाही आहे. कितीतरी आयुष्याचा काळ त्याच्यामध्ये जाणार आहे. बरं, हे सगळं असं झाल्यावर ते काय प्रारब्धाच्या आणि ह्याच्यामध्ये आपण अडकू, त्यामुळे साधनाची पूर्ती होईल आणि त्याच्या आधी ते होईल असं नाही, त्याच्या आधीच मृत्यू आला तर काय करायचं, अशी एक शंका मनामध्ये येणार आहे की सगळी साधना वाया गेली, मृत्यू झाला, मग पुन्हा जन्म, पुन्हा अपासून सुरुवात. त्यामुळे ही जी काही दीर्घ मुदतीची गोष्ट आहे ही अर्जुन म्हणतो की फार मोठी अवघड आहे. म्हणजे हा योगाभ्यास वगैरे सगळा साधकांनी केला, चांगला प्रयत्नपूर्वक केला, छानपैकी श्रवण मनन वाचन शास्त्राभ्यास सगळं केलं, भक्ती कर्म योग सगळा अभ्यास केला, सगळं कळलं, साधना केली. पण ते जर साधना करूनसुद्धा त्या साधकाचं पुढे काय होतं आहे कसं कळणार. त्यामुळे अर्जुन आता प्रश्न पडला आहे की हे काय, हे करायचं बरोबर आहे, पण योगापासून म्हणजे केलेली गोष्ट तिथेच राहील, पुढे काय. किंवा कधी असं होतं की एवढं केलेलं आहे आणि मग समजा काही दुर्दैवाने एखादं दुःखी घटना घडली तर परत माणूस मागे येतं. मग असं केलेली साधना सगळी वाया गेली का, याच्याबद्दल मनामध्ये शंका येणार आहे. 3 श्लोकामध्ये अर्जुन आपली शंका पुढल्या 3 श्लोकामध्ये व्यक्त करणार आहे. ते आपण पुढल्या गुरुवारी 3 श्लोक जरा सविस्तर पाहू, नेमकी अर्जुनाला काय शंका येते. पण आज आपल्या लक्षात आलं की अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो तुमच्या आमच्यासारखाच आहे की या चंचल मनाला स्थिर कसं करायचं. तर अभ्यासाने आणि वैराग्यानं त्याला स्थिर करायचं. आपल्याला आत्मसंयमाकडे जायचं असल्यामुळे आपण आपली जी काही प्रगती आहे म्हणजे मन इंद्रिय बुद्धी ताब्यात आल्यानंतर तिला भगवंताकडे वळवायचं आहे. त्याचा उपयोग आपल्याला अन्य कुठल्या गोष्टीसाठी करायचा नाही आहे हे लक्षात घ्यायचं आणि मग ते ध्येय गाठायचं. अशा पद्धतीने अर्जुनाच्या पहिल्या शंकेचं निरसन भगवंतांनी केलं आहे. आता अर्जुनाच्या मनात येणारी पुढली शंका पुढल्या गुरुवारी आपण पाहूया. धन्यवाद.